नमस्कार सर्वांना. तर मैत्रिणींनो, सकाळ झालेली आहे आणि आता उज्जैनमधून निघण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तर इकडे बघू शकता, जे नाश्ता वगैरे आहे, चहा पाणी इथं मिळतं. रूम जिथं आहेत तिथंच समोरच हे भेटतं आणि मंदिरापासून रूमसुद्धा खूप जवळ आहेत. तर इथे तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या. खूप छान आहे महाकाल मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंगातील एक ते ज्योतिर्लिंग आहे. इथे भस्म आरती वगैरे खूप छान अशा आरत्या होतात. तर उज्जैनमध्ये महाकाल दर्शन आमचं झालेलं आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेले आहोत नाशिकला. तर नाशिकमधून मग आम्ही घरी जाणार आहोत. तर नाशिकमध्ये शिर्डी साईबाबांचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला नाशिकमध्ये जायचं आहे आणि तिथे माझी मैत्रीणसुद्धा राहते. तर तिच्या घरी आम्ही जाणार आहोत एक नाईट मुक्कामसाठी. तर थोड्या अंतरावरती आम्ही इथे आलेलो आहोत. तर नाश्ता वगैरे म्हटलं करून घ्यावा. तर इथे नाश्ता सेंटर आहे. इथे सगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्हाला भेटून जातो. खूप छान रेस्टॉरंट आहे. एकदम हायवे टचला आहे. गाव कोणतं आहे नाही माहीत. आम्ही हे नाश्ता सेंटर दिसल्यानंतर गाडी थांबवली होती आणि म्हटलं मुलांना नाश्ता वगैरे पहिल्यांदा करायला द्यावा आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करावा. कारण उज्जैनमध्ये सकाळ सकाळी लवकर निघलो होतो, त्यामुळं नाश्ता करायची इच्छा नव्हती. तर चहा घेऊनच निघलो होतो. तर इथे सुद्धा नाश्ता वगैरे आम्ही केलेला आहे आणि नाश्ता केल्याच्या नंतर आता नाशिकला जायला निघालेले आहोत. तर उज्जैनमधून नाशिकसुद्धा खूप लांब आहे. तर इकडे बघू शकता, ही जी बॉर्डर आहे ती MP ची बॉर्डर आहे आणि ते मध्य प्रदेशची जी बॉर्डर आहे ती संपलेली आहे. आणि आता आपल्याला समोर जो रूट आहे तो आहे नाशिकला जाण्याचा. तर दुपार झाली होती. दुपार झाल्यानंतर म्हटलं थोडंसं जेवण वगैरे करून घ्यावं. तर इथे एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर थोडासा ज्यूस वगैरे पिऊन आणि पुढच्या प्रवासाला निघालेले आहोत. तर इकडे थोड्याशा अंतरावरतीच आता नाशिक राहिलेलं आहे. उज्जैनमधून नाशिकमध्ये पोहोचायला बरोबर आम्हाला 7 वाजले होते आणि फायनली आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरीसुद्धा पोहोचलेले आहोत. बघू शकता. तर हा माझ्या मैत्रिणीचा गोड चिमुकला आहे. हा आमच्यासोबत इतका अटॅच होता ना, हा सुद्धा आमच्यासोबत ग्वालियरमध्ये राहून आलेला आहे. भाऊंची पोस्टिंग आल्यानंतर ताई घरी आलेले आहेत आणि जाता जाता रस्त्यातच त्यांचं घर पडतं. तर म्हटलं चला शिर्डी साईबाबांचं दर्शन ही होऊन जाईल आणि त्यांची भेट पण होईल. तर यांच्या घरी आता आम्ही आलेले आहोत. तर घरी आल्यानंतर सगळेजणच दमलो होतो. तर थोडंसं रूमवरती येऊन फ्रेश वगैरे झालेलं आहोत आणि ताईंनी इथे छानसा स्वयंपाक बनवलेला आहे. जेवण करायला बसलेलो आहोत आणि तुम्ही पण जेवायला या. ताई सगळ्यांना जेवायला बोलवतात. तर जेवायला सगळेजण बसलेले आहोत आणि ताईंनी सर्वांना जेवायला सुद्धा बोलवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, फ्रेश वगैरे होऊन मस्त थोडंसं रिलॅक्स वाटत होतं. कारण दिवसभर गाडीमध्ये एका ठिकाणी बसून आम्ही सगळेच दमले होतो. पण आमच्यापेक्षा सुद्धा जास्त फौजी साहेब दमले होते. कारण पूर्ण दिवसभर त्यांना गाडी चालवायची होती आणि गाडी चालवल्याच्या नंतर खूप थकवा येतो. तर फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे इथे करून आम्ही थोड्याशा गप्पा मारण्यासाठी इथे बसलेले आहोत. ताईंच्या घरासमोर त्यांचं शेतसुद्धा आहे. इकडे बघू शकता आणि खूप छान असं वारं आणि एकदम थंडगार हवा होती. खूप छान वाटत होतं. तर मैत्रिणींनो, इकडे बघू शकता, ही आमच्या ताईंची फॅमिली आहे. ताईंच्या सासूबाई, भाऊ, ताई आणि त्यांचा एक मुलगा. तर खूप छान फॅमिली आहे आणि यांच्यासोबत आम्ही ग्वालियरमध्ये भरपूर दिवस सोबत राहिलेले आहोत. तर खूप छान अशी अटॅचमेंट आमची झालेली आहे. दोघांचाही स्वभाव खूप छान आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या मुलांनी आम्हाला खूप जीव लावला होता आणि आम्हीसुद्धा त्याला खूप जीव लावलेला होता. आणि क्वार्टर खाली करताना
ज्यावेळेस त्या ग्वालियरमधून निघून गेल्या त्यावेळेस त्याची खूप आम्हाला आठवण येत होती. असं वाटलं नव्हतं की आपली त्याच्याशी दुसऱ्यांदा भेट होईल, कारण इतकी अटॅचमेंट झाली होती याच्याबरोबर आमची. आणि खूप छान आणि गोंडस आहे, तोही आमच्यामध्ये खूप रमला होता. तर बघू शकता बरोबर 6 महिन्याच्या गॅपनंतर आम्ही त्याला भेटलेले आहोत, तरीसुद्धा तो अजून आम्हाला विसरलेला नाही. त्याची आमच्यासोबत खूप अटॅचमेंट आहे. तर आम्ही यायच्या अगोदर भाऊसुद्धा सुट्टीवरती आले होते आणि ताईंची आणि भाऊंची छान अशी इथे भेट आमची झालेली आहे. आणि त्यांच्या आईंचा सुद्धा स्वभाव खूप छान आहे. इतक्या पटकन आम्ही एकमेकांच्यामध्ये मिसळलो, असं वाटलंच नाही की आपण अनोळख्या ठिकाणी आलेले आहोत. एकदम आपुलकी आणि एकदम प्रेम आणि जिव्हाळ्याची माणसं होती. खूप छान वाटत होतं. नाशिकला माहीत नाही परत कधी आमचं येणं होईल. आम्हाला नाशिकमध्ये शिर्डी साईबाबांचं दर्शन करायचं होतं, म्हणूनच ह्यावेळेस यायला भेटलं. आणि ताईंचासुद्धा खूप आग्रह होता, तर म्हटलं चला रस्त्यातच त्यांचंही घर पडतं, तर त्यांनाही भेटून आपण निघून जाऊ. तर इकडे ताईंचा मुलगा आणि माझा मुलगा थोडेसे खेळत होते आणि आम्हीसुद्धा थोडेसे फिरून वगैरे येऊन इथं गप्पा मारलेल्या आहेत. खूप छान वाटत होतं भेटल्याच्या नंतर सर्वांना. आणि ताईंची आणि माझी एक वेगळीच अटॅचमेंट आहे, ते मी तुम्हाला कधी तर एक दिवस नक्की सांगेन. आम्ही दोघींनी खूप मोठा प्रॉब्लेम फेस केला होता ग्वालियरमध्ये, त्यामुळे आमची एक वेगळीच अटॅचमेंट झालेली आहे. खूप छान ताई आणि त्यांचा स्वभाव आहे. आणि ग्वालियरमध्ये जितके दिवस आम्ही सोबत घालवलेले आहेत ते खूप छान असे घालवलेले आहेत. कसं असतं ना, बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या खूप काही मैत्रिणी बनतात, पण म्हणतात ना 10त 1 असतं, तशापैकी एक अटॅचमेंट वेगळीच आहे यांच्या सोबत. एकदम लहान बहिणीसारख्या आहेत त्या मला. आणि खरंच खूप छान वाटलं आज नाशिकमध्ये आल्याच्या नंतर. तर उद्या सकाळी आम्ही शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन तसेच पुढे घरी जायला निघणार आहोत. आणि आजची जी रात्र आहे ती जवळजवळ 1 ते 2 वाजेपर्यंत फक्त आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात लवकरच. धन्यवाद.